महिलांच्या सुरक्षेसाठी यवतमाळच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा ॲक्शन मोडवर, मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विशेष दामिनी पथक निर्माण करण्याची मागणी. आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक उईके यांची कन्या ॲडव्होकेट प्रियदर्शनी उईके ह्या यवतमाळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या. त्यानंतर त्यांनी सहपरिवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी यवतमाळ शहरातील महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यासाठी नवनिर्वाचित नगराध्यक्ष ॲक्शन मोडवर असून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष दामिनी तथा निर्भया पथक निर्माण करण्याची मागणी केली आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्ष ॲडव्होकेट प्रियदर्शनी उईके यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनामध्ये यवतमाळ शहरात महिलांची व मुलींची सुरक्षितता अधिक प्रभावीपणे सुनिश्चित करण्यासाठी विशेष उपाययोजना करणे गरजेचे आहे. सध्याच्या परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा, शाळा, महाविद्यालयाचे परिसर, बसस्थानक व इतर गर्दीच्या भागांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र व तत्पर कार्य करणारे दामिनी निर्भया पथक कार्यरत असणे आवश्यक आहे. अशा पथकामुळे महिलांवरील छेडछाड, गैरवर्तन व अन्य गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होईल. तरी यवतमाळ शहरासाठी स्वतंत्र दामिनी निर्भया पथकाची निर्मिती करण्याबाबत संबंधितांना आवश्यक सूचना देण्यात याव्यात, जेणेकरून पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचू शकेल व प्रतिबंधात्मक कारवाई प्रभावीपणे राबवता येईल, असे नमूद केले आहे. यावेळी प्रियदर्शनी उईके यांच्या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासंदर्भात महिलांच्या सुरक्षिततेसाठी सकारात्मक भूमिका घेत विशेष पोलीस पथक निर्माण करण्याबाबत सहमती दर्शवली. यावेळी ॲडव्होकेट प्रियदर्शनी उईके यांच्यासमवेत त्यांचे वडील आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक उईके, आई बीना उईके व बहीण तेजस्विनी उपस्थित होत्या. बातमी संकलन अमोल सांगानी, राळेगाव, यवतमाळ. बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.